आधी आमची बहीण दिली दिलीच तर नसती. घेऊन जा. घेऊन मला जावा. नाही ठेवायची इथं. घेऊन मला जावा. ठेवायची पण नाही. मला मी बघतोय हा. घेऊन जावा म्हणजे तुम्ही थांबा रे. घेऊन जावा म्हणजे तुमचं हा? पिणं बंद तू करा. असे भाव बोलून माझ्यावर सोडते काय सोडलं तुम्हाला परत चार तू गोष्टी द्यायचं राहणार आहे चांगल्या तुझ्याकडे मीच बघणार चार आहे गोष्टी अहो, चांगल्या त्याची सांगते. ऐका. तासाभरात निघून जाते ती काय निघून जाते हा, ती? पण परत माझ्या संगच गाठ आहे तुझी कुणाची माझी काय हा. म्हणून नेमकं तुम्ही काय करणार आहे अहो, दारू पिणं चांगलं नसतंय हो. कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले दारू रुपये या त्यांना काय काय उद्ध्वस्त झालं आणि पेटलं तरी गोडीत त्यांना काय सांगतोय फरक पडत गोडीत नाही. ऐका काय झालं ती मेहनत पडतंय की कुठं पण दारू पिऊन कसा पितोय बघतो ना. हा? हा अरे लय वैताग दिला टपुरीला त्या माणसानं तर काय घरात आणत नाही करत नाही जी घरात आहे ती पण नेऊन देते दारूवाल्याला नाही, बघू आम्ही बी त्यासाठी दारू होतो. तुझी पण लय तारंबळ चालली या. बघू आपण काहीतरी करू नाही का हो. बरोबर आहे लय पितोय. बाबा आपण सांगू त्यांना समजावू हा समजावून सांगू माझं नीट ऐक नाही. अहो, तुला हे तर नसलं समजव तर मला सांगा मी बघतो काय करायचं अहो ही तर ह्यांचं रोजच आहे आणि आपलं काय रोज टाइम आहे यांची रोजची औषध गरज आहे बरं का बोलून त्याला बी. जायचं, पण उद्या मी हित आहे मग तर आहे का नाही? नाही आहे की. मग एक थोडीच फोन जर करा ऐकत बघतो आम्ही. असलं तर तू सांग नाही, ही रोज आहे घरात काय आणत नाही नीट बोलत नाही चित्रपट तर बघत नाही जरी मी रानातलं काम केलं तरी मला म्हणते तर तू घरात चुकली मग ह्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तू सांग जी तू काय सांगशील त्याच्यावर मी मान्य आहे. तुझा निर्णय मी जी तू काय जी काय तू घेशील ते मी तुझं सगळं आहे लागली भावाला काय सांगायला लागली म्हणजे हा तुमचं काय गुण आहे ते सांगू द्या की आ, तू कुणा कुणाला सांगणार आहे कुणा कुणाला म्हणजे माझी आहे ती त्यांना मी सांगते आणि ती काय करणार आहे ती काय मला करणार आहे ती म्हणजे? हा? ओय, हो आम्ही आमची बहीण कशात दिली तुम्हाला कशासाठी दिली घेऊन जावा तुमची बहीण ओय, घेऊन जावा वापस नेण्यासाठी दिली काय मग कशाला दिली तुम्हाला पण बहिणी बळ असते ना. आहे की मला पण तुमच्या बहिणीचा नवरा प्यायला लागला रोज त्रास आता तुमच्या बहिणीला तर तुम्हाला कसं वाटेल. काय वाटत काय वाटत म्हणजे तुमच्या बहिणीमुळे मी प्यायला लागलोय कशा म्हणजे बहिणीचं तर असलंय मला हिच्या अंगाला राहिले काय मास्क राहिले का जीव काय ह्याच्यामध्ये आईच्या अंगाला मास्क जीवाला खाऊ खाऊ. माझ्या लय राहिलंय मग हिनं काय मला खायला असं रोज दिलंय? मुतड पिऊन यायचं त्रास द्यायचा हे काय कमी काय धिंगाणा आणि घालायचा. तुझी बहीण मी बाजार घरात आणून टाकले मला काय करून खायला तिथं घालते बाजाराचं काय कोणतं काय देतात? बाजार नुसतं भात करून खायला घालते काय आणि मी अहो. नसल्यावर चांगलं चुंगलं करून खाते काय पण हे मुतड पिणं रोज चांगलं नाही ना. हिच्या त्रासामुळे मी प्यायला लागलोय काय त्रास नाही काय त्रास नाही ह्यांना माणसं नाही त्रास ते अंगचं आहे तुम्ही सगळं. बहीण भाऊ एकसारखंच बोलणार आहे मला चांगलं माहित आहे आणि आम्हाला जर आधी माहित असतं ना मुतड पितून पाहुणा तर आम्ही आमची बहीण दिली नसती. आधी आमची बहीण दिली दिलीच तर घेऊन नसती. जा घेऊन मला जावा. नाही ठेवायची इथं. घेऊन जावा ठेवायची पण नाही. मला मी बघतोय तुमचं हा. पिणं बंद घेऊन करा. जावा म्हणजे. तुम्ही थांबा रे. घेऊन जावा म्हणजे तुमचं हा? पिणं बंद तुम्ही करा. असे भाव बोलून माझ्यावर सोडते काय काय सोडलं तुम्हाला परत चार तू गोष्टी द्यायचं चांगल्या राहणार आहे सांगते. तुझ्याकडे मीच बघणार चार आहे गोष्टी अहो, चांगल्या त्याची सांगते. ऐका. तासाभरात निघून जाते ती काय निघून जाते हा, ती? पण परत माझ्या संगच गाठ आहे तुझी कुणाची माझी काय हा. म्हणून नेमकं तुम्ही काय करणार आहे ऐका, अहो, दारू पिणं चांगलं नसतंय हो. कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले दारू रुपये या. त्यांना काय काय उद्ध्वस्त झालं आणि पेटलं तरी गोडीत त्यांना काय सांगतोय फरक पडत गोडीत नाही. ऐका हा त्यांना पाठ रांगोळीच करायची आहे फक्त आम्हाला पप्पांची. एवढं कुणाला म्हणायचं करून ठेवायचं आहे आणि ती दोन लाख आहेत तर त्यांना काय सोडायचं का तू वाऱ्यावर? बघ ना मी मला बघू. काय घेणं देणं तुम्ही बघणार नाही अजिबात नाही काय बघणारच नाही त्याचं. अजिबात आणि नाही बाटली सोडणार नाही नाही सोडणार दाजी तुम्ही आज चला. हे बघा दाजी बोला दारू पिणं काय चांगलं नसतंय. अहो तुम्ही दारू पितात तुमचेच हाल करीत नाहीत. तुम्ही तुमच्या बायकोचे तुम्ही तुमच्या लेकरा बाळाचे पण हाल करता माहिती का. आणि बायको माझा हाल करते ती काय आणि दारू पिऊन कुणाला चांगलं झालंय हो तेच ना. कशाला दारू पित असतात अहो, एक- हो ऐकून घ्या तुमचं सगळं मी मान्य करतो हा. पण तुमची बहीण माझा हाल करते ह्याचं काय अहो हाल काय करती. काय एका- करते म्हणजे एका घरात राहायचं म्हणल्यावर चार भांड्याचे आवाज येणारच ना. पण सारखं तीच चार भांडी आपटायची मी ग बसायचं म्हणल्यावर मग कसा भांड्याचा आवाज येईल अहो एकमेकाला समजून घेत जावा समजून घेतलं तर घर आहे कुठपर्यंत तुमच्या बहिणीला समजून घ्यायचं तिच्या बापाला प्रत्येक वेळा बोलवून घेऊन तिच्या चुका सांगितल्या त्या तरी ती बाप तिचा तुम्ही जसं बोलताय तसं तिचा बाप म्हणतोय खडूळ पाणी पिणाऱ्याचं काय कर किती बी बोला किती बी समजून दाजी सांगा. आमच्या बहिणीचं ऐका, सांगताय ऐका. एका हातानं टाळी वाजते का हा आम्ही पण आमच्या बहिणीला समजून सांगू. तुम्ही पण काही गोष्टी समजून घ्या आणि तुमच्यातले वाद मिटून तुम्ही पिऊ नका. काय समजते का. येत नाही हा, मग काय. वाद तुमच्या बहिणी संग करत नाही पण हा. तुमची बहीण चुकली तर शिक्षा काय द्यायची तुम्ही सांगा मी घरात तर अजिबात ठेवणार नाही 2 वेळा घरातनं बाहेर हाकलली अहो. तिच्या बाप्पानं आणून घालवली नाही चुका माणसांकडनं छोट्या छोट्या चुक्याला धरून बसायचं नसतंय. काही चुका मागं पण टाकून द्यायच्या असतात. हा हा. समजतंय का. अहो पण तुम्ही तुमच्या बहिणीला बी जरा समजवा ना आम्ही मला पण कसं समजून सांगताय सांगून तुम्ही बाटली सोडा तेवढी हा? बाटली अहो. तुम्ही बाटली सोडली का असं होत नाही मी बाटली कुठं धुवून बसलो हा, धरून रस्त्याने हे बघ सोडून रस्ता आहे. बघताय ती बी बाटली सोडते पण तू बी जरा त्यांना पण समजून घेत जा आणि रोज रोज भांडण काय मजा होईल.
अरे अरे पण मला तुमच्या विचारतोय, दोघांच्या भांडणात लेकरं काय करतात? बघायला काय लागले. दसरी आहे तुमचा? आमचं वाटलं होतं हे सगळं मला समजतंय, पण ह्याचा निर्णय कसा होतोय अचानक कुठले हे गुरे इकायची उद्या सगळे माझ्यानं होत नाही. मग हे असं जर अचानक निर्णय घेत बसली घरात वाटलं कुणाचं आहे मध्ये कालवडी इकायच्या मला विचारलं नाही, बापाला सांगितले गिरायक बघायला, बाप गिरायक घेऊन घरी आला, बापाला मी दरवाज्यात नाही हिच्या म्हणजे माझ्या इकली का ससऱ्याला तुम्ही? आत येऊ दिलं नाही, तुम्ही इकली का गिरायक अजिबात येऊ दिलं नाही. मग तुम्ही इकली कालवड वाढवायचं का कमी करायचं? ऐकत नाही माणूस उद्या नाही पण जात जायचं. माणूस आहे तुम्ही काम करत नाही म्हणजे तिने एकटीने कुठवर काम करायचं घरातलं गुराचं सगळं बघायचं मी बाहेर कामाला गेलो हिला फक्त घरातलंच काम आहे, कशाचं घरातलं एवढं काम? मिळत नाही म्हणजे मी काय करते? नुसतं घरातलं काम असतं गुरं चित्रपाचं कोण बघतंय? चित्रपाचं बोलायचं तुम्ही पिऊन यायचं कुणी बघायची ती अहो पाहुणं मी काय तर रोज पीत बसत नाही. नाही नाही नुसतं लोळत येत आहे, हा? नुसतं लोळत येत आहे तिथनं ती पेत काय नाही, ती काय खोटं सांगते काय नुसतं लोळत. तुमची बहीण एक तुम्हाला नंबर काय- दत्तुली आहे, काय बी म्हणा तुम्ही. धत्तुली नाही हा. धत्तुली म्हणजे ती बापाचं धत्तुली गेलं आहे. राहिलंय. तुम्हाला रोज रोज तुमचं हे रोज रोजचं तुम्हाला कोण सांगायला येणार नाही, कोणी पण नसतंय. तुम्ही तुमचं समजून घ्या, वाद करू नका, पेन बंद करा, ती बी बोलणं बंद करीन, कामाशी काम राहा, एकमेकाला बोलाव, काम करावं आपले. हा कळतंय का, समजतंय का? सगळं ठीक होईल हा सगळं ठीक मग चालेल. तर संसाराचा गाडा आहे, दोघांनी नीट विचार करून चालवत जावा. एकाने इकडे एकाने तिकडे गेल्यावर कसं चालाय सांगा बरं तुम्ही? हा तसं कसं चालू शकत नाही, एक चाक म्हटलं एका चाकाने किती पळायचं दोघांनी विचार करून एका चाकावरच बोज आहे, दुसरं चाक आरामशीर आहे. नुसतं झोप- लोकांना झोपत देणं यायचं. देणं आहे, रानातले बी बारा नाही, ती सगळी एकाच चाकावर आहे, नाही, दुसरं चाक नाही. एकदम जगात सेफ तर मध्ये तुम्ही एकटंच आहे, जग करतच नाही, तुम्ही एकटंच करताय. जगाचं माग काढू नको, जगातले बाया काम कष्ट अहो. करते त्या अरे, सकाळी परत नाही तशी. नाही तुमचं करते. तुम्ही अगोदर पिणं बंद करावं, उठायचं, चला तुमच्या आड्यावर मुलाला यायचं, सांगा, पिऊन सांगतो. यायचं, बहिणी सगळं काम करायचं, आणि घरी येऊन बहिणीला आमच्या त्रास द्यायचा. एकावर तिने सहन करावं, बिलकुल खपून घेतलं जाणार नाही. तुम्ही तुमची ड्रिंक बंद करा, काम धंदे बघाव, आणि आमच्या बहिणीला लेकरा बाळाला नीट चांगलं सांभाळाव. हा आम्ही रोजचं तुमच्या चाललंय भरोश्यावर तुमचं सोय हे. आणून दिली इथं. मग तर काय उलशी काय तुमच्या बहिणीला घेऊन जावा, आम्ही काय बहीण काय घेऊन जायला दिली का परत? हा मग तर पण बहिणीने चुका केलेल्या हा. तुम्ही तर ऐकून घ्या ना. हा चुका तिच्या चुका आम्ही ऐकून घेतात ना. चुका माणसाकडनं होत, लहान लहान चुका धरून बसत नसतंय माणसानी, सारखं ते चुका ऐकून घ्या, चुका ऐकून घ्या. ऐकून घ्या. मग तर- आता तिचा आई आला, बापाला, मावशी आली, काका आलं, भाव आला, आता तुम्ही पण सगळे भाव आला, तिच्या बाजूने तुम्ही आतापर्यंत सगळी जण आलाय, माझंच कोण ऐकणं. ती बी समजून घेईन ना, ती बी समजून घेईन. तिला मी सांगतोय हा तिला बी आम्ही सांगू ना. मग तर सांगा की माया देखत बोला हे बघ ना. काय, भाऊजींना त्रास द्यायचा नाही, कधी ते दिला बी तुला त्रास? ते बी नीट वागतील. आता दारू प्यायचे नाहीत, निवांत राहतील, काम धंदा बघतील त्यांनी आपला, ना काय काम करू तो दे, बी काय म्हणायचं नाही. त्यांनी ना हा. काम करू दे घराचं, पण हे असं पिऊन येऊन तमाशा जगाला दाखवून एवढं कळतंय मला. नाही आता होते ना सगळं, आता काही पेट विषय नाही नाही. आता नाही म्हणले बघू ना. की. हा उद्याचा दिवस अहो, उगवणारच पाहुणे, आहे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, सारखं सारखं जगाला तमाशा दाखवायचा चांगला आहे का? हा. यात तुमची बी जाती नाही, आमची बी जाती. चुकीत हा. पुढे कुणाची होती ती बघा तुम्ही. तुम्हाला शब्द आपला बरं, येत नाही म्हणतात चालतंय, त्या ओके. वाटावर जाणार नाही. बघू आता उद्या. पण जर तुमची बहीण चुकली तर आम्हाला परत फोन करा box चुकल्यावर. आहे इथं. तुम्ही सांगा, आणि परत असं तुम्ही करता कोण बाबा, आला असं तर होतंय तुमचं बहिणीकडून काय चूक. खरं नाही मग. जाऊ द्या, नाही प्यायची नाही काय बोलणार. ओके आता बस.